विद्यार्थी मित्रांनो, ओवी करिअर चौकच्या या विजय बॅच मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आपण पेअर्स ऑफ स्ट्रेट लाईन हा टॉपिक कंप्लीट केलेला आहे आणि आता 5th चॅप्टर ज्याचं नाव आहे वेक्टर आपण ह्या क्रॅश कोर्स मध्ये स्टार्ट करत आहोत. वेक्टर टॉपिक खूप इझी आणि इम्पॉर्टंट आहे. हा कदाचित तुम्ही 11th स्टँडर्डचं जेव्हा फिजिक्स म्हणजे 11वीत असताना जेव्हा तुम्ही फिजिक्स लर्न करत होतात तेव्हा कदाचित तुम्ही वेक्टर्स कव्हर केलं असेल, डॉट प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट. जर नसेल कव्हर केलं तर मी डिटेलमध्ये सर्व सांगणार आहे, काय घाबरण्याची गरज नाही. आणि जर केलं असेल तर तुमची रिव्हिजन होऊन जाणार. वेक्टर टॉपिक बोर्ड एक्झामला 8 ते 7 मार्कांना येतो बरं का बोर्ड एक्झाम मध्ये. आणि MHT CET मध्ये पण याचे 4 प्रश्न तुम्ही पकडून चाला, म्हणजे 8 मार्क्सला हा MHT CET मध्ये येऊ शकतो. आता हे मार्क मे व्हॅरी करतील, कारण कधी कधी कोणत्या शिफ्ट मध्ये 3च प्रश्न आले, कधी कधी 2 आले, कधी कधी 5 आले. सो हे व्हॅरी करू शकतो, पण यांचं वेटेज खूप हाय आहे. म्हणजे हायली इम्पॉर्टंट चॅप्टर पैकी वेक्टर एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तसं बघायला गेलं तर वेक्टर एक इझी आहे. म्हणजे यामध्ये फक्त कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचंय आणि फॉर्म्युलाज रिमेंबर करायचे. फॉर्म्युला कधी कोणता वापरायचा आणि कसं ते इव्हॅल्युएशन करायचं ते एकदा जर तुम्हाला समजलं व्यवस्थित, सो हा एक केक वॉक चॅप्टर आहे तुमच्यासाठी. ओके, सो आता आपण चॅप्टरला स्टार्ट करूयात. सर्वात अगोदर बघा फळ्यावरती मी लिहिलंय क्वांटिटी आर ऑफ 2 टाईप. ज्या क्वांटिटी असतात त्या 2 प्रकारच्या असतात. एक असते स्केलर क्वांटिटी, एक असते वेक्टर क्वांटिटी. आपण 11वी मध्ये शिकलोय स्केलर प्रोडक्ट, वेक्टर प्रोडक्ट. ठीक आहे, स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय? स्केलर क्वांटिटी आर दोज विच मॅग्निट्यूड अँड डोंट हॅव एनी डायरेक्शन. म्हणजे अशी गोष्ट जिला फक्त मॅग्निट्यूड असेल पण कोणती डायरेक्शन नसेल तिला आपण म्हणतो स्केलर क्वांटिटी. एक्झाम्पल काय आहे? टेम्परेचर. आता बघा, समजा हे तुमचं घर आहे, तर ह्या कोपऱ्यामध्ये पण टेम्परेचर 25 आहे, ह्या कोपऱ्यामध्ये पण टेम्परेचर 25 आहे. तुम्ही मधात उभे आहेत, तर तुमची आई म्हणते का पूर्वीला टेम्परेचर 25 आहे आणि डावीला टेम्परेचर 27 आहे? नाही, कारण टेम्परेचर जे आहे ते एका रूमचं आहे. उजवेला जेवढं टेम्परेचर आहे तेवढं पूर्वेला पण टेम्परेचर आहे. बरोबर, तिकडे आपण डायरेक्शन बघत नाही. सो अशा क्वांटिटी ज्यामध्ये आपण डायरेक्शनला महत्व देत नाही त्याला आपण काय म्हणतो? स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटीला फक्त मॅग्निट्यूड असतो, म्हणजे फक्त टेम्परेचरची व्हॅल्यू असते की 27°C. याला आपण म्हणतो मॅग्निट्यूड. म्हणजे अशा क्वांटिटी ज्याला फक्त डायरेक्शन नाही, फक्त मॅग्निट्यूड आहे, त्याला आपण म्हणतो स्केलर क्वांटिटी. मग सर वेक्टर क्वांटिटी कोणत्या? वेक्टर क्वांटिटी आर दोज क्वांटिटी विच हॅव डायरेक्शन प्लस मॅग्निट्यूड. आपण जेव्हा म्हणतो की ईस्ट मध्ये मी 3 न्यूटनचा फोर्स लावला, तर आपण सांगतोय ना की ईस्ट मध्ये, म्हणजे आपण डायरेक्शन सांगितली. सो जिथे आपण डायरेक्शन प्लस मॅग्निट्यूड, मी जेव्हा म्हणतो की या साईडला 3 न्यूटनचा फोर्स लावला, सो 3 काय आहे त्याचं? मॅग्निट्यूड. आणि डायरेक्शन काय आली त्याची? ईस्ट साईड. सो अशी क्वांटिटी ज्यामध्ये डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोघं असतील सो अशा क्वांटिटीला आपण काय म्हणतो? आपण म्हणतो वेक्टर क्वांटिटी. या संपूर्ण चॅप्टर मध्ये आपण वेक्टर क्वांटिटी बद्दल लर्न करणार आहोत. स्केलर क्वांटिटी आपल्या सिलेबस मध्ये जास्त काही नाहीये. सो आपल्याला वेक्टर्स बद्दल शिकायचं आहे आणि वेक्टर्स टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. फिजिक्स मध्ये हा टॉपिक तुम्हाला खूप कामाला येईल बरं का, जेव्हा तुम्ही कायनामॅटिक्स प्रिपेअर कराल ना. कारण 11वीचे पण क्वेश्चन्स येतात नाही का सीईटी मध्ये, बरोबर. सो ज्यावेळेस तुम्ही कायनामॅटिक्सचं प्रिपरेशन कराल तेव्हा वेलोसिटी, ऍक्सलरेशन, फोर्स, डिस्प्लेसमेंट हे सर्व काढण्यासाठी तुम्हाला कदाचित वेक्टरची गरज पडेल. त्यामुळे आता जर हा टॉपिक व्यवस्थित कव्हर केला तर पुढे हा टॉपिक समजायला जड जाणार नाही आणि याचे MCQ तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. आता फक्त तुम्हाला योग्य गायडन्सची गरज आहे, जी की या लेक्चर सिरीज मधून तुम्हाला मिळत आहे. ओके, सो हे कळालं की वेक्टर काय असतात? हो सर, वेक्टर म्हणजे अशा क्वांटिटी ज्याला डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोघं पण असतील. ओके सर. सर डायरेक्शन म्हणजे कशा हो? हे बघा आपलं स्टँडर्ड कोऑर्डिनेट सिस्टम काय आहे? हा आहे एक्स कोऑर्डिनेट, हा आहे वाय कोऑर्डिनेट आणि हा काय आहे? झेड कोऑर्डिनेट. म्हणजे ज्याला डायरेक्शन असेल एक्स ऍक्सिस मध्ये, वाय ऍक्सिस मध्ये किंवा मग झेड ऍक्सिस मध्ये, तर त्याचं डायरेक्शन झालं. ओके, सो नेक्स्ट टॉपिक आता आपण बघणार आहोत तो म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. जसं मी तुम्हाला सांगितलं की वेक्टरला डायरेक्शन असतात. मग ते डायरेक्शन एक तर एक्स ऍक्सिस मध्ये असेल, वाय ऍक्सिस मध्ये असेल किंवा झेड ऍक्सिस मध्ये असेल. जर ती डायरेक्शन एक्स ऍक्सिस मध्ये असेल बरं का, एक्स ऍक्सिसला रिप्रेझेंट करतो आपण आय कॅपने. आता तुम्ही म्हणाल हे काय असं, याला आपण काय म्हणतो? आय कॅप. कारण आयच्या वरती आपण काय घातली? त्याला टोपी लावली. सो जर टोपी लावलेली असेल तर त्याला आपण काय म्हणतो? आय कॅप. एक्स ऍक्सिसला आपण कशाने रिप्रेझेंट करतो? आय कॅपने. वाय ऍक्सिसला कशाने रिप्रेझेंट करतो आपण? जे कॅपने. याला कसं रीड करणार? जे कॅप, कारण याच्यावरती आपण टोपी लावलेली आहे. झेड ऍक्सिसला कशाने रिप्रेझेंट करणार आपण? के कॅपने. याला कसं रीड करणार? के कॅप. एवढं कळालं सर्वांना की आय कॅप जर असेल तर याचा अर्थ असतं की तो एक्स ऍक्सिस आहे. जर जे कॅप असेल त्याचा अर्थ असतं की ते वाय ऍक्सिस आहे. जर के कॅप असेल तर त्याचा अर्थ असतो की ते झेड ऍक्सिस मध्ये आहे.
सो हे तुम्हाला नोटेशन्स कळाले पाहिजे. ओके. 3D रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. जेव्हा एखाद्या वेक्टरला आपण रिप्रेझेंट करतो ना, त्याला एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिसच्या फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंट करतो. एक्स ऍक्सिस म्हणजे आय कॅप, वाय ऍक्सिस म्हणजे जे कॅप आणि झेड ऍक्सिस म्हणजे के कॅप. अशा प्रकारे 3D रिप्रेझेंटेशन आपण एखाद्या वेक्टरचं करतो. समजा एखादा वेक्टर इकडे असेल कुठेतरी, सो तो एक्स ऍक्सिस पासून किती आहे, वाय ऍक्सिस पासून किती आहे, झेड ऍक्सिस पासून किती आहे, याच्या ते वेक्टरला रिप्रेझेंट केलं जातं. ओके. एक्झाम्पल ऑफ वेक्टर रिप्रेझेंटेशन. आता आपण बघूयात की वेक्टरला रिप्रेझेंट कसं करतात. एखादा एक्झाम्पल घ्या. आता हे झालं तुमचं ए वेक्टर. बघा याला रिप्रेझेंट कसं केलंय. ए वेक्टरच्या वरती मी धनुष्यबाण काढलेलं आहे. जर एखाद्या याच्या व्हेरिएबलच्या वरती धनुष्यबाण काढलेला असेल म्हणजे त्याला डायरेक्शन आहे, त्याला आपण काय म्हणतो, वेक्टर. आता वेक्टरची व्हॅल्यू कशी असू शकते, एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. एक्स म्हणजे काय, एक्स ऍक्सिस मधला डिस्टन्स. वाय म्हणजे काय, वाय ऍक्सिस मधला डिस्टन्स. झेड म्हणजे काय, झेड ऍक्सिस मधला डिस्टन्स. के कॅप कशाला रिप्रेझेंट करतो, झेडला. ओके. सो म्हणजे असं एखादं तुम्ही वेक्टर बनवू शकता. 2y कॅप प्लस 3j कॅप प्लस 4k कॅप. याचा अर्थ काय होतो की एक्स ऍक्सिस पासून तो 2 युनिटच्या डिस्टन्सवर आहे, वाय ऍक्सिस पासून तो 3 डिस्टन्सवर आहे आणि झेड ऍक्सिस पासून 4. म्हणजे झेडची व्हॅल्यू 4, वायची व्हॅल्यू 3, एक्सची व्हॅल्यू 2. आणि वेक्टरला तुम्ही प्लस मायनस काही रिप्रेझेंट करू शकता. असं पण रिप्रेझेंट करू शकतो, -2y कॅप -2j कॅप प्लस 36k कॅप. ही एक्स वाय झेडची जी व्हॅल्यू आहे ना, ही एक्स वाय झेडची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काही असू शकते. त्या व्हॅल्यू बद्दल आपल्याला काही घेणं नाही. ती फक्त मॅग्निट्यूड सांगते. -2 म्हणजे निगेटिव्ह एक्स ऍक्सिस मध्ये आहे, तो निगेटिव्ह -2 मध्ये आहे. -4 जे कॅप म्हणजे वाय ऍक्सिसच्या -4 मध्ये आहे. प्लस 6 के कॅप म्हणजे झेड ऍक्सिसच्या +6 मध्ये आहे तो. ओके. आय कॅप एक्स ऍक्सिसला रिप्रेझेंट करतो, वाय कॅप जे कॅपला. ओके. सो आतापर्यंत एवढं जे मी सांगितलं, आय होप तुम्हाला सर्वांना कळालं असेल की एखाद्या वेक्टरला कसं रिप्रेझेंट केलं जातं. आय कॅप, जे कॅप, के कॅपच्या मदतीने रिप्रेझेंट केलं जातं. त्यांचे हे 2, 3, 4 काय आहे, कोएफिशियंट आहे. आय कॅपचा कोएफिशियंट आहे 2, जे कॅपचा कोएफिशियंट आहे 3, के कॅपचा कोएफिशियंट आहे 4. ठीक आहे. हे खूप बेसिक कॉन्सेप्ट आहेत, हे तुम्हाला माहित असेल. आपण यावरती जास्त वेळ इन्व्हेस्ट करणार नाहीये. नेक्स्ट टॉपिक जो आपल्याला लर्न करायचा आहे तो म्हणजे हाऊ टू कॅल्क्युलेट मॅग्निट्यूड ऑफ अ वेक्टर. पूर्ण चॅप्टर मध्ये हा कॉन्सेप्ट कामाला येईल की एखाद्या वेक्टरचं मॅग्निट्यूड कसं काढतात. कारण जर वेक्टरचं मॅग्निट्यूड काढता आलं तर तुम्हाला बाकीचे सगळे कॉन्सेप्ट लर्न होतील. समजा तुम्हाला एक ए वेक्टर दिलेला आहे. ओके. एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. ओके. तुम्हाला हे एक वेक्टर दिलेलं आहे. आता तुम्हाला या वेक्टरचं मॅग्निट्यूड काढायचं, तर त्याला कसं रिप्रेझेंट करतो, मॉड ऑफ ए कॅप. मॉड म्हणजे मॅग्निट्यूड. ओके. सो याचा फॉर्म्युला असतो √(x² प्लस y² प्लस z². जे आय कॅप, जे कॅप, के कॅपचे जे कोएफिशियंट आहेत त्या कोएफिशियंटचा फक्त तुम्ही काय करून घ्यायचं, त्या कोएफिशियंटचा फक्त तुम्हाला स्क्वेअर करायचंय आणि ते अंडर मध्ये टाकायचंय की तुम्हाला मॅग्निट्यूड मिळून जाणार. एखाद्या एक्झाम्पल वरनं मी तुम्हाला दाखवतो की कसं मॅग्निट्यूड काढायचं. हा फॉर्म्युला नोटबुक मध्ये लिहून घ्या. चला एक एक्झाम्पल बघूयात. अज्युम करा की तुम्हाला एक ए नावाचा वेक्टर दिलेला आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 2y कॅप प्लस 2j कॅप प्लस के कॅप. ओके. सो हे वेक्टर तुम्हाला दिलेलं आहे आणि क्वेश्चन सांगितलेलं आहे की फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ दिस वेक्टर. सो मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर इज इक्वल टू कोएफिशियंट काय आहे याचा 2, सो त्याचा स्क्वेअर करा 2² प्लस वाय जे कॅपचा कोएफिशियंट काय आहे 2, तर त्याचा स्क्वेअर करा प्लस के कॅपचा कोएफिशियंट काय आहे 1, तर त्याचा स्क्वेअर करा. सो हे आता सॉल्व्ह करायचं आहे फक्त हे. सो 2² आलं 4, 2² आलं 4 प्लस 1 हे किती आलं, √9. √9 म्हणजे 3. त्यामुळे मॅग्निट्यूडची व्हॅल्यू किती आली, 3. ओके. अजून एक एक्झाम्पल बघा. तुमच्यासाठी खूप सारे एक्झाम्पल्स आपण आणले आहेत. एक बी वेक्टर तुम्हाला दिलेला आहे 2y कॅप मायनस जे कॅप. फक्त एवढंच दिलेलं आहे, के कॅप दिलेलं नाहीये. आता के कॅप दिलेलं नाहीये म्हणून घाबरून जायचं नाही. याला फक्त असं लिहायचं की प्लस 0 के कॅप. कारण के कॅप दिलेलं नाहीये ना, त्यामुळे मी 0 इंटू मल्टिप्लाय करतो. त्याचा मॅग्निट्यूड किती येणार, 2² प्लस -1 द होल स्क्वेअर. कारण आय कॅपचा कोएफिशियंट आहे 2, जे कॅपचा कोएफिशियंट आहे -1. सो 2² ची व्हॅल्यू आली 4, -1 द होल स्क्वेअर ची व्हॅल्यू आली 5. सो याची मॅग्निट्यूडची व्हॅल्यू किती आली, √5. ओके. समजा तुम्हाला एक वाय वेक्टर दिलेला आहे. ओके. वाय वेक्टर दिलेला आहे साइन थिटा आय कॅप प्लस कॉस थिटा जे कॅप. ओके. सो हे एक वेक्टर दिलेला आहे. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की मॅग्निट्यूड ह्या वेक्टरची व्हॅल्यू 1 आहे. ओके. सो द वेक्टर गिवन टू यू इज साइन थिटा आय कॅप प्लस कॉस थिटा जे कॅप अँड यू हॅव टू प्रूव्ह दॅट द मॅग्निट्यूड ऑफ द गिवन वेक्टर इज इक्वल टू 1. सो हाऊ यू विल डू सो फार. सो आपल्याला काय करावं लागेल बघा. सगळ्यात पहिल्या अगोदर आपण मॅग्निट्यूड काढणार. मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला काय, आय कॅपचा कोएफिशियंट आहे साइन थिटा, होल स्क्वेअर करा
जे कॅपचा कोइफिशियंट काय आहे कॉस थिटा होल स्क्वेअर करा. सो फॉर्म्युला काय ते काय झालं ते झालं साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. आपल्याला माहिती आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा असते 1 अंडर रूट ऑफ 1 असते 1 त्यामुळे मॅग्निट्यूडची व्हॅल्यू आली 1. हेन्सफोर्थ वी प्रूव्ह द एक्झाम्पल दॅट मॅग्निट्यूड इक्वल्स टू 1. मुद्द्याचं काय आहे की तुम्हाला वेक्टर काढता आलं. जो नेक्स्ट टॉपिक आता आपल्याला बघायचा आहे तो आहे टाइप्स ऑफ वेक्टर. हा थोडासा थिओरिटिकल टॉपिक आहे पण इझी टॉपिक आहे आणि कधी कधी या टॉपिकवर पण एमसीक्यू फ्रेम केल्या जाऊ शकतात. ओके, सो सगळ्यात पहिला टॉपिक आपण बघणार वेक्टरचा टाईप आहे युनिट वेक्टर. आता जस्ट आपण मॅग्निट्यूड काढायला शिकलो वेक्टरची, बरोबर. सो असं वेक्टर ज्याचं मॅग्निट्यूडची व्हॅल्यू 1 आली त्याला आपण काय म्हणतो युनिट वेक्टर. दोज वेक्टर हु हॅव मॅग्निट्यूड इक्वल टू 1. म्हणजे जर वेक्टरचं मॅग्निट्यूड 1 आलं तर त्याला आपण म्हणतो युनिट वेक्टर. आता आपण इकडे एक क्वेश्चन प्रॅक्टिस करूया. चेक वेदर द गिवन वेक्टर आर युनिट वेक्टर आर नॉट. तुम्हाला काय करतो मी ए वेक्टर देतो तुम्हाला. एक ए वेक्टरची व्हॅल्यू दिलेली आहे 2i कॅप प्लस 2j कॅप प्लस 2k कॅप. ओके, सो ही तुम्हाला एक वेक्टर दिलेला आहे. तुम्हाला चेक करायचं आहे हे युनिट वेक्टर आहे की नाही. युनिट वेक्टर चेक करण्यासाठी अगोदर तुम्हाला वेक्टरचं मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करावं लागेल. मॅग्निट्यूडची व्हॅल्यू किती येणार 2 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर. सो हे किती आलं 2 स्क्वेअर झालं 4 प्लस 4 प्लस 4. सो हे किती आलं अंडर रूट ऑफ 4 इंटू 3 म्हणजे याची व्हॅल्यू किती आली 2√3. ओके, सो मला सांगा मॅग्निट्यूड ऑफ ए ची व्हॅल्यू किती आली. मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर इज 2√3. मला सांगा हे 2√3 इक्वल टू 1 आहे का. नाही सर, कारण 2√3 ची व्हॅल्यू 1 च्या इक्वल तर नाहीये. कारण √3 ची व्हॅल्यू 1.73 असते आणि त्याला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर ते कधीच 1 च्या इक्वल होऊ नाही शकत. म्हणजे जे दिलेलं वेक्टर आहे त्या वेक्टरचं मॅग्निट्यूड 1 नाही आहे. ओके, सो याचा अर्थ असा होतो की ते युनिट वेक्टर नाहीये. त्यामुळे हे वेक्टर युनिट वेक्टर नाहीये. मी एक नेक्स्ट एक्झाम्पल देतो बघा ते युनिट वेक्टर आहे का. 1/√3i कॅप प्लस 1/√3j कॅप प्लस 1/√3k कॅप. हे एक तुम्हाला वेक्टर दिलेलं आहे आणि तुम्हाला चेक करायचं आहे हे वेक्टर युनिट वेक्टर आहे का. तर युनिट वेक्टरसाठी परत तेच आपल्याला मॅग्निट्यूड काढावं लागेल. आय कॅपचा कोइफिशियंट काय आहे. आय कॅपचा कोइफिशियंट आहे 1/√3 द होल स्क्वेअर. जे कॅपचा कोइफिशियंट काय आहे 1/√3 द होल स्क्वेअर. के कॅपचा कोइफिशियंट काय आहे 1/√3 द होल स्क्वेअर. अशा प्रकारे आपण सॉल्व्ह करणार. 1/√3 चा स्क्वेअर असतो 1/3 प्लस 1/√3 चा स्क्वेअर असतो 1/3 मधात आलं प्लस 1 चा स्क्वेअर 1 √3 चा स्क्वेअर आला 3. सो हे आता डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे आपण न्यूमरेटरला ऍड करणार. त्यामुळे किती होणार 1 + 1 + 1/3. सो हे किती आलं 3/3. 3 कॅन्सल म्हणजे हे किती आलं अंडर रूट ऑफ 1 आणि अंडर रूट ऑफ 1 ची व्हॅल्यू किती असते 1. म्हणजे बघा इकडे मॅग्निट्यूडची व्हॅल्यू काय आली मॅग्निट्यूडची आली व्हॅल्यू 1. म्हणजे जर आता आपण बघितलं मॅग्निट्यूड जर 1 असेल तर तो युनिट वेक्टर आहे का तर तो युनिट वेक्टर असतो. ओके, जर मॅग्निट्यूड 1 असेल तर तो युनिट वेक्टर आहे. पण कधी कधी तुम्हाला यावरती असा ट्विस्ट करून पण क्वेश्चनला विचारलं जाऊ शकतं की कन्वर्ट द गिवन वेक्टर इंटू युनिट वेक्टर. याचा असा अर्थ होतो की तुम्हाला जे वेक्टर दिलेलं आहे ना ते युनिट वेक्टर नाहीये पण तुम्हाला त्याला युनिट वेक्टर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो ते कसं करणार आपण ते आता इकडे आपण बघूयात. त्याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे. समजा तुम्हाला एक ए नावाचं वेक्टर दिलेलं आहे जे युनिट वेक्टर नाहीये तर तुम्हाला त्याला युनिट वेक्टर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर त्याला युनिट वेक्टर म्हणजे कॅप. जर एखाद्या वेक्टरच्या वरती कॅप लिहिलं असेल त्याचा मॅग्निट्यूड 1 आहे. ए कॅप इज इक्वल टू ए वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए. म्हणजे जे दिलेलं वेक्टर आहे त्याच्या आय कॅपला जे कॅपला के कॅपच्या कोइफिशियंटला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं की ते दिलेलं वेक्टर युनिट वेक्टर मध्ये कन्वर्ट होऊन जातं. सर फॉर्म्युला कळाला एखाद्या एक्झाम्पल वरनं सांगू शकता का. हे बघा बाळांनो सर्व सांगतो. अज्युम करा की तुम्हाला एक ए नावाचं वेक्टर दिलेलं आहे. या ए नावाच्या वेक्टरची व्हॅल्यू जसं मी पूर्वी सांगितली ए वेक्टर घेऊन घ्या 2i कॅप प्लस 2j कॅप प्लस के कॅप. मला सांगा आता या ए वेक्टरच्या मॅग्निट्यूडची व्हॅल्यू किती आहे. ए वेक्टरच्या मॅग्निट्यूडची व्हॅल्यू आहे 2 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर आणि हा सॉल्व्ह केल्यानंतर येत आहे 3. म्हणजे हा युनिट वेक्टर तर नाहीये बरोबर कारण मॅग्निट्यूड 3 आहे. मग जर मी म्हटलं तुम्हाला की ह्या ए वेक्टरला युनिट वेक्टर मध्ये कन्वर्ट करा कन्वर्ट इट टू युनिट वेक्टर. मग युनिट वेक्टर मध्ये कन्वर्ट कसं करणार बाबांनो. सो त्याला फॉर्म्युला आहे ए कॅप इज इक्वल टू ए वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए. म्हणजे आय कॅप जे कॅप के कॅपच्या कोइफिशियंटला मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं. एक आय कॅपचा कोइफिशियंट काय आहे 2 त्याला 3 ने डिवाइड करा झालं 2/3 आय कॅप प्लस जे कॅपचा कोइफिशियंट काय आहे 2 त्याला 3 ने डिवाइड करा झालं जे कॅप.
के कॅपचा कोएफिशियंट काय आहे 1, त्याला 3 ने डिवाइड करा, झालं के कॅप. आता हे जे न्यू वेक्टर तयार झालं हे झालं युनिट वेक्टर. जर तुम्हाला डाऊट असेल की तयार झालेलं वेक्टर युनिट वेक्टर आहे की नाही, तर याचं मॅग्निट्यूड काढून बघा, 1च असणार. सो अशा प्रकारे युनिट वेक्टरवर 2 प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतील. कदाचित ते विचारतील की हे युनिट वेक्टर आहे की नाही चेक करा, किंवा मग ते विचारतील की दिलेल्या वेक्टरला युनिट वेक्टरमध्ये कन्वर्ट करा. ओके. जर सेम डायरेक्शनमध्ये असेल तर प्लस लावायचं, जर ऑपोजिट डायरेक्शनमध्ये सांगितलं असेल तर मायनस लावायचं. ओके. सेकंड टाइप ऑफ वेक्टर ज्याला आपण म्हणतो इक्वल वेक्टर. ऑब्व्हियसली आपण जेव्हा मॅट्रायसिस आणि डिटर्मिनंट टॉपिक लर्न केलं होतं, तेव्हा आपण इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स बघितली होती. त्याच प्रकारे तो वेक्टर टॉपिक लर्न करताना पण आपण इक्वल वेक्टर बघणार. 2 वेक्टर आहेत समजा V1 आणि V2. ओके. हे 2 वेक्टर इक्वल तेव्हा असतात जेव्हा त्यांचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन सेम असतं. म्हणजे समजा एक वेक्टर ह्या साईडला आहे, एक वेक्टर ह्या साईडला. तर बघा हा V1 वेक्टर आहे, हा V2 वेक्टर आहे. दोघांची मॅग्निट्यूड तर सेम आहे, पण डायरेक्शन कशी आहे, ऑपोजिट आहे, ते अँटी पॅरलल आहे. जर त्यांची डायरेक्शन वेगवेगळी असेल तर ते युनिक वेक्टर नसतात. त्यामुळे 2 वेक्टर जर सेम डायरेक्शनचे असतील आणि सेम मॅग्निट्यूडचे असतील तरच ते युनिट वेक्टर असतात. त्याला आपण म्हणतो इक्वल वेक्टर. ओके. थर्ड वेक्टर जो आपल्याला लर्न करायचा तो आहे पॅरलल वेक्टर. पॅरलल वेक्टर मध्ये बघा, वेक्टर्स आर सेड टू बी पॅरलल इफ दे हॅव सेम रेशिओ ऑफ आय कॅप, जे कॅप अँड के कॅप. म्हणजे सर बघा, आता समजा तुम्हाला एक ए नावाचा वेक्टर दिलेला आहे 2 कॅप प्लस 2 जे कॅप प्लस के कॅप. ओके सर. बी नावाचा वेक्टर दिलेला आहे 4 कॅप प्लस 4 जे कॅप प्लस 2 के कॅप. ओके सर. आता आय कॅपची व्हॅल्यू काय आहे फर्स्ट वेक्टरमध्ये 2, जे कॅपची व्हॅल्यू काय आहे सेकंड वेक्टरमध्ये 4. मग 2/4 करा. 2/4 ची व्हॅल्यू किती आली 1/2. मग जे कॅपचा रेशिओ घ्या. जे कॅपचं व्हॅल्यू काय आहे फर्स्टमध्ये 2, सेकंडमध्ये जे कॅपची व्हॅल्यू काय आहे 4. सो 2/4 ची व्हॅल्यू आली 1/2. बघा रेशिओ सेम येतोय. आता के कॅपसाठी ट्राय करा. फर्स्ट वेक्टरमध्ये के कॅपची व्हॅल्यू काय आली 1, सेकंड वेक्टरमध्ये के कॅपची व्हॅल्यू काय आली 2. सो 1/2. म्हणजे जर आय कॅप, जे कॅप आणि के कॅप तिघांचा जर रेशिओ सेम येत असेल ना, तर त्याला आपण म्हणतो पॅरलल वेक्टर. बघा मी इकडे डेफिनेशन पण लिहिलेली आहे. वेक्टर आर सेड टू बी पॅरलल इफ दे हॅव सेम रेशिओ ऑफ आय कॅप, जे कॅप अँड के कॅप. जर तुमच्या वेक्टरच्या कोइफिशियंट सेम असेल तर त्याला आपण म्हणतो, काय म्हणणार त्याला आपण, पॅरलल वेक्टर म्हणतो. ठीक आहे. सो हे 3 बेसिक टाइप होते जे तुम्हाला माहित पाहिजे. तसं तर नल वेक्टर पण आहे. नल वेक्टर म्हणजे असं वेक्टर ज्याचं मॅग्निट्यूड 0 असतं. ओके स्टुडंट्स, जो नेक्स्ट टॉपिक आपल्याला बघायचा आहे तो आहे स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. मी त्याला डायरेक्टली एक्झाम्पलवरनं तुम्हाला समजवतो. अज्युम करा की तुमच्याकडे एक ए नावाचं वेक्टर आहे ज्याची व्हॅल्यू आहे 2 कॅप प्लस 4 जे कॅप मायनस 6 के कॅप. ओके. ही वेक्टरची व्हॅल्यू काय असू शकते. जेव्हा मी म्हणतो 2a वेक्टर म्हणजे काय, मी जेव्हा ए वेक्टरला 2 नी मल्टिप्लाय करतो तेव्हा हा 2 या संपूर्ण वेक्टरमध्ये मल्टिप्लाय होऊन जातो. ओके. सो आय कॅप, जे कॅप, के कॅप सगळ्यांच्या कोइफिशियंटला 2 नी मल्टिप्लाय करायचा. हा 2 इकडे होऊन जाणार. सो हे होऊन जाणार 4 आय कॅप प्लस 4 इंटू 2 हा होऊन जाणार 8 जे कॅप मायनस 6 इंटू 2 हा होऊन जाणार 12 के कॅप. त्यामुळे याला आपण बोलतो स्केलर मल्टिप्लिकेशन प्रॉपर्टी, की जेव्हा एखाद्या वेक्टरला आपण कॉन्स्टंटली मल्टिप्लाय करतो तर आय कॅप, जे कॅप, के कॅप तिघांना तो नंबर मल्टिप्लाय होऊन जातो. जर मी म्हटलं असतं -2a तो त्याची व्हॅल्यू आली असती -2 इंटू वेक्टर पुन्हा तसंच लिहायचं 2 आय कॅप प्लस 2 आय कॅप प्लस 4 जे कॅप मायनस 6 के कॅप. आता -2 ने मल्टिप्लाय करा. सो ते होऊन जाणार -4 आय कॅप प्लस मायनस होणार मायनस 4 इंटू 2 हे होणार जे कॅप मायनस मायनस प्लस हे होऊन जाणार 12 के कॅप. सो अशा प्रकारे हे 2 वेक्टर आपण कॅल्क्युलेट केले. सो स्केलर मल्टिप्लिकेशन तेच सांगतं की जर एखाद्या वेक्टरला तुम्ही कॉन्स्टंट नंबरने मल्टिप्लाय केलं आणि जर तो कॉन्स्टंट नंबर नॉन झिरो आहे तर संपूर्ण वेक्टरमध्ये तो नंबर मल्टिप्लाय होऊन जातो. नेक्स्ट टॉपिक जो आपल्याला लर्न करायचा आहे अल्जेब्रा ऑफ ए वेक्टर. ह्या चॅप्टरची जान आहे. म्हणजे जर तुम्हाला 2 वेक्टरला ऍड करता आले, सबट्रॅक्ट करता आले, मल्टिप्लाय करता आले तर पूर्ण चॅप्टर तुमच्यासाठी इझी आहे. मग तुम्ही अख्ख्या चॅप्टरला खेळवू शकाल. पण जर तुम्हाला अल्जेब्रा ऑफ ए वेक्टर टॉपिकमध्ये जर दिक्कत आली तर मग पुढे जाऊन खूप सॅक्रिफाईस आणि स्ट्रगल करावा लागतो. म्हणून सांगतोय की ह्या टॉपिकला आता व्यवस्थित लर्न करून घ्या. सगळ्यात पहिले आपल्याला बघायचं आहे ॲडिशन ऑफ ए वेक्टर. समजा तुमच्याकडे एक वेक्टर आहे स्मॉल ए वेक्टर. ओके. त्याची व्हॅल्यू आहे x1 आय कॅप प्लस y1 जे कॅप प्लस z1 के कॅप. बी नावाचा वेक्टर आहे आपल्याकडे x2 आय कॅप प्लस y2 जे कॅप
प्लस Z2 के कॅप. ओके, हे 2 वेक्टर तुम्हाला दिलेले आहेत आणि क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे की ह्या 2 वेक्टरला तुम्हाला ॲड करायचं आहे. सो जेव्हा 2 वेक्टरला ॲड करण्याची गोष्ट येते तर समजून घ्या की 2 वेक्टरला आपण कशाप्रकारे ॲड करू शकतो. ॲड केल्यानंतर पण रिझल्ट जो आहे तो आय कॅप, जे कॅप आणि के कॅपच्या फॉर्मॅटमध्येच लिहायचा आहे. ओके. एक मिनिटं, थोडंसं इकडे आपण स्पेस मोठं करूयात. आय कॅप, जे कॅप आणि के कॅपच्या फॉर्मॅटमध्येच रिझल्ट लिहायचा आहे. जेव्हा आपण 2 वेक्टरला ॲड करायचा असतो, तो इकडे बघा आय कॅपचं कोएफिशियंट काय आहे x1, इकडे काय आहे x2. सो आपण त्या दोघांना ॲड करणार आणि ॲड करून कशामध्ये टाकणार आय कॅपमध्ये आणि y1ला आणि y2 सोबत ॲड करणार. म्हणजे जेव्हा 2 वेक्टरला ॲड करायची गोष्ट येते तेव्हा आय कॅपला आय कॅप सोबत ॲड करायचं, जे कॅपला जे कॅप सोबत ॲड करायचं आणि के कॅपला के कॅप सोबत ॲड करायचं. इकडे आहे Z1, इकडे आहे Z2. आपण काय करणार, Z1 प्लस Z2 करणार. अशा प्रकारे 2 दिलेल्या वेक्टरला आपण आय कॅप सोबत ॲड करू शकतो, जे कॅपला जे कॅप सोबत ॲड करायचं. एक एक्झाम्पल वरनं बघूया. तुम्हाला ए वेक्टर दिलेला आहे 2 कॅप प्लस के कॅप. ओके, आणि त्यासोबत तुम्हाला बी वेक्टर दिलेला आहे 6 जे कॅप प्लस के कॅप. सो तुम्हाला आता काय करायचं आहे, तुम्हाला ए प्लस बी वेक्टरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आपल्याला काय करायचं आहे, ए वेक्टर प्लस बी वेक्टरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तो कशी करणार बघा. फायनल आन्सर पण आय कॅप, जे कॅप आणि के कॅपच्या टर्म्समध्येच येणार. सो बघा, पहिल्या वेक्टरमध्ये आय कॅपची व्हॅल्यू काय आहे 2. सेकंड वेक्टरमध्ये आय कॅप दिलेलाच नाहीये, मग त्यामुळे त्याची व्हॅल्यू काय झाली 0. सो इथे काय आलं 2 प्लस 0. आता जे कॅपमध्ये बघा, फर्स्ट वेक्टरमध्ये जे कॅपची व्हॅल्यू काय दिलेली आहे, सर जे कॅपची व्हॅल्यू दिलेली नाहीये, म्हणजे त्याची व्हॅल्यू काय घ्यायची 0. सेकंड वेक्टरमध्ये जे कॅपची व्हॅल्यू काय दिलेली आहे 6, त्यामुळे हे काय झालं 0 प्लस 6. ओके, सो हे झालं 0 प्लस 6 जे कॅप. आता के कॅपला कसं ॲड करणार, फर्स्ट वेक्टरमध्ये बघा के कॅपची व्हॅल्यू आहे 1, सेकंड वेक्टरमध्ये बघा के कॅपची व्हॅल्यू आहे 1. सो ते झालं 1 प्लस 1. सो याचं ए प्लस बीची व्हॅल्यू काय आली 2 कॅप प्लस 6 जे कॅप प्लस 2 के कॅप. अशा प्रकारे तुम्ही 2 वेक्टरला ॲड करू शकता. आता काही 1-2 एक्झाम्पल्स तुम्ही स्वतःहून सोडवायचे, टेक्स्टबुकमध्ये बघून घ्या. नेक्स्ट टॉपिक आपल्याला बघायचं सबट्रॅक्शन ऑफ अ वेक्टर. ॲडिशन आणि सबट्रॅक्शन सेम आहे. जसं ॲडिशनमध्ये आपण आय कॅपला आय कॅप सोबत ॲड करतो, जे कॅपला जे कॅप सोबत ॲड करतो, के कॅपला के कॅप सोबत ॲड करतो. सबट्रॅक्शन करत असताना सुद्धा आय कॅपला आय कॅप सोबत मायनस करणार, जे कॅपला जे कॅप सोबत मायनस करणार. याला डायरेक्ट एका एक्झाम्पलवरनं बघू. ए वेक्टर तुम्हाला दिलेला आहे 2 कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 2 के कॅप. बी वेक्टर तुम्हाला दिलेला आहे 4 कॅप प्लस 4 जे कॅप प्लस 4 के कॅप. ओके, सो ही वेक्टरची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. वेक्टर काहीही दिलं असू शकतं. आपल्याला काय काढायचं आहे, ए वेक्टर वायलस बी वेक्टर, 2 वेक्टरचं सबट्रॅक्शनची व्हॅल्यू काढायची. आणि मी पुन्हा तेच सांगेन की सबट्रॅक्ट करून पण फायनल आन्सर कशाच्या फॉर्ममध्ये येतो, आय कॅप, जे कॅप, के कॅप. लक्षात ठेवा, कधी कधी प्रश्न विचारले शकतात की जर 2 वेक्टर क्वांटिटीला आपण ॲड करत आहोत तर त्यांचा ॲडिशनचा रिझल्ट कसा येईल, स्केलर येईल की वेक्टर. आता बघा, ॲड केल्यानंतर पण मी फायनल आन्सर आय कॅप, जे कॅप, के कॅपमध्ये लिहितोय. आणि जर मी आन्सर आय कॅप, जे कॅप, के कॅपमध्ये लिहित आहे, याचा असा अर्थ होतो की आपलं फायनल आन्सर पण वेक्टर क्वांटिटी आहे. कारण जी वेक्टर क्वांटिटी असते ना, त्यालाच आपण आय कॅप, जे कॅप आणि के कॅपमध्ये लिहितो. जी स्केलर क्वांटिटी आहे तिला तर डायरेक्शनच नसते ना, त्यामुळे तिला आय कॅप, जे कॅप, के कॅप लिहिण्याची काही गरज नाही. ओके, हे मी सांगितलं कारण नीटमध्ये हा MCQ आलाय. आता तुम्ही म्हणाल सर हा टॉपिक तर मॅथमॅटिक्सचा आहे, मग नीटमध्ये MCQ कसं काय आलं. तर पूर्वा म्हणतो व्यवस्थित आठवा. जेव्हा वेक्टर टॉपिक आपण लर्न केला स्टार्ट करायला, तेव्हा मी म्हटलं होतं की हा टॉपिक फिजिक्समध्ये पण आहे. तर नीट जी आहे ती NCERT सिलेबसमध्ये असते, बरोबर. NCERT सिलेबसवर आहे. NCERTमध्ये फिजिक्समध्ये वेक्टर टॉपिक आहे, त्यामुळे तो क्वेश्चन आला होता. ठीक आहे, आपण आपल्या आपण आपल्या टॉपिकवरती येऊया. आपल्याला ए वेक्टर आणि बी वेक्टर दिलेले आहे. आपल्याला ए मायनस बी वेक्टर कॅल्क्युलेट करायचं आहे. सो कसं करणार याला, आता बघा, इथे आय कॅपची व्हॅल्यू काय आहे 2, इथे आय कॅपची व्हॅल्यू काय आहे 4. सो आता इकडे आपण काय करणार, 2 मायनस 4, आय कॅपला आय कॅप सोबत ॲड करायचं, जे कॅपला जे कॅप सोबत ॲड करायचं, सबट्रॅक्ट करायचं. इथे जे कॅपची व्हॅल्यू काय आहे 2, इथे जे कॅपची व्हॅल्यू काय आहे 4. इकडे किती येणार 2 मायनस 4. इकडे बघा के कॅपची व्हॅल्यू काय आहे 2, इकडे काय आहे के कॅपची व्हॅल्यू 4. सो आपण काय करणार, इकडे येणार 2 मायनस 4. त्यामुळे तुम्ही आय कॅपला आय कॅप सोबत सबट्रॅक्ट करायचा. 2 मायनस 4 ची व्हॅल्यू आली -2. सो आलं -2 आय कॅप, -2 जे कॅप आणि -2 के कॅप. अशा प्रकारे 2 वेक्टरला तुम्ही सबट्रॅक्ट करू शकता. अजून एक एक्झाम्पलवरनं मी दाखवतो. ठीक आहे, म्हणजे 2-2 एक्झाम्पल प्रत्येक टॉपिकचे घेतो, जेणेकरून तुम्हाला ते इझिली क्लिअर होऊन जाईल. ए वेक्टर तुम्हाला दिलेला आहे 2 आय कॅप प्लस के कॅप. बी वेक्टर तुम्हाला दिलेला आहे 4 जे कॅप मायनस के कॅप. तुम्हाला काढायचा आहे ए वेक्टर मायनस बी वेक्टर.
सो ए वेक्टर मायनस बी वेक्टरची व्हॅल्यू काय येणार मला सांगा बरं. चला व्हिडिओला पॉज करा, स्वतःहून सॉल्व्ह करा. बघा ए मायनस बी म्हणजे 2 मायनस 4. सो 2 मायनस 4 आय कॅप. इथं जे कॅपची व्हॅल्यू काय दिलेली आहे 0. इथं पण जे कॅपची व्हॅल्यू काय दिलेली आहे 0. सो 0 मायनस 0. आता आपल्याला के कॅपचं सबट्रॅक्शन करायचं. तर फर्स्ट वेक्टरमध्ये जे के कॅपची व्हॅल्यू 1, सेकंडमध्ये -1. सो 1 मायनस ऑफ -1. हे मायनस ऑफ -1 कळालं पाहिजे. 2 मायनस 4 ची व्हॅल्यू असते -2 आय कॅप प्लस 0 मायनस 0 असते 0 जे कॅप. 1 मायनस ऑफ -1 असते 2. सो हे झालं +2 के कॅप. सो अशा प्रकारे तुम्ही -2 आय कॅप प्लस 0 जे कॅप प्लस 2 के कॅप इज द फायनल आन्सर फॉर ए मायनस बी वेक्टर. आता मला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायचं की बी मायनस ए वेक्टरची व्हॅल्यू काय येते. ओके, सो बी मायनस ए वेक्टरची व्हॅल्यू तुम्ही सर्वांनी मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायची आहे. थेरी तर आता आपण भरपूर बघितली. आता आपण काही क्वेश्चनची प्रॅक्टिस करूयात. त्यासाठी मी तुमच्या सॉल्व्ड एक्झाम्पल मधले काही क्वेश्चन्स घेतोय, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की वेक्टर टॉपिक वरती क्वेश्चन कोणत्या टाईपचे येतात आणि त्यांना सॉल्व्ह कसं करायचं. क्वेश्चन नंबर 7 बघा. शो दॅट म्हणजे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे द वेक्टर 2 आय कॅप मायनस 3 जे कॅप प्लस 4 के कॅप आणि -4 आय कॅप प्लस 6 जे कॅप -8 के कॅप आर पॅरलल. म्हणजे आपल्याला प्रूव्ह करायचे की हे दोन वेक्टर पॅरलल आहे. सो मी सॉल्व्ह करताना म्हणतो की लेट ए वेक्टर इक्वल टू ए वेक्टरला मी म्हणतोय 2 आय कॅप मायनस 3 जे कॅप प्लस 4 के कॅप. बी वेक्टरला मी म्हणत आहो की -4 आय कॅप प्लस 6 जे कॅप -8 के कॅप. हे दोन वेक्टर आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत. मी ते ए आणि बी अज्युम केले. आता आपण जेव्हा शिकलो थोड्या वेळापूर्वी जेव्हा मी सांगितलं होतं टाइप्स ऑफ वेक्टर, तर पॅरलल वेक्टरमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं. पॅरलल वेक्टरमध्ये आठवा मी सांगितलं होतं की हा आय कॅप आणि आय कॅपचा रेशिओ आणि या जे कॅप आणि या जे कॅपचा रेशिओ आणि अजून काय ह्या के कॅप आणि ह्या के कॅपचा रेशिओ जर सेम असेल तर ते पॅरलल वेक्टर असतात. मग आपण चेक करूया. आय कॅपचा रेशिओ काय येतोय 2/-4 कारण 2 व्हॅल्यू आहे फर्स्ट वेक्टरमध्ये, -4 व्हॅल्यू आहे सेकंडमध्ये. सो 2/4 याची व्हॅल्यू किती आली -1/2. आता प्लीज हे एक्सपेक्ट नका करू की मी तुम्हाला सांगेन की याला 2 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं, याला हे केलं, सो व्हॅल्यू आली -1/2. आता तुम्ही 12वीला आलात म्हटलं तुम्हाला बेसिक डिव्हिजन तर येतच असेल, ठीक आहे, डिवाइड करता. सो ते मी एक्सपेक्ट करतो की तुम्हाला येत असेल. जर जे कॅपची रेशिओ काय आला, जे कॅपचा रेशिओ आला -3/6. सो याला 3 ने डिवाइड करा. सो हे किती येणार -1/2. बघा जर थोडा सेम दिसतोय. आता के कॅपचा कोएफिशियंट मला रेशिओ सांगा. हे आलं 4/-8. सो याची व्हॅल्यू पण किती आली -1/2. तुम्ही जर व्यवस्थित क्वेश्चनला बघितलं तर आय कॅपची, जे कॅपची, के कॅपची कोएफिशियंटची व्हॅल्यू इक्वल येते. ती व्हॅल्यू किती आहे -1/2. आणि जेव्हा आय कॅप, जे कॅप, के कॅपच्या कोएफिशियंटचा रेशिओ रेशिओ जेव्हा इक्वल येतो तेव्हा ते वेक्टर कसे असतात, तेव्हा ते वेक्टर असतात पॅरलल. त्यामुळे इकडे तुम्ही लिहू शकता एक्झाममध्ये सिन्स द रेशिओ ऑफ आय कॅप, जे कॅप अँड के कॅप आर इक्वल विच इज इक्वल्स टू -1/2. सो वी से दॅट द बोथ द गिवन वेक्टर्स आर पॅरलल टू ईच अदर. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 8. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ओके, सर काय दिलंय बघा. द नॉन झिरो वेक्टर ए वेक्टर अँड बी वेक्टर आर नॉन कोलिनियर. ओके, कोलिनियर काय असतं, नॉन कोलिनियर काय असतं हे पुढे एक्झाम्पल्स मध्ये आणि थेरीमध्ये कळेल. ॲज ऑफ नाव फक्त अज्युम करा की ए आणि बी नॉन झिरो आहेत. फाइंड द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा आणि म्यू. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन त्यांनी काय दिलंय, ए वेक्टर प्लस 3b वेक्टर इज इक्वल टू 2 लॅम्बडा ए वेक्टर मायनस म्यू बी वेक्टर. तर क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं. थोड्या वेळापूर्वी आपण इक्वल वेक्टरचा टॉपिक लर्न केलं होतं. त्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, दोन वेक्टर इक्वल आहेत म्हणजे त्यांचा मॅग्निट्यूड इक्वल असेल, म्हणजे आय कॅपची व्हॅल्यू जे कॅपची व्हॅल्यू इक्वल असेल. इकडे ए वेक्टरची व्हॅल्यू किती आहे 1, इकडे ए वेक्टरची व्हॅल्यू किती आहे 2 लॅम्बडा, म्हणजे 1 इज इक्वल टू 2 लॅम्बडा करू शकतो का मी. हो, कारण मधामध्ये इक्वेलिटीचा सिम्बॉल दिलेला आहे क्वेश्चनमध्ये. सो लॅम्बडाची व्हॅल्यू काय आली इकडनं लॅम्बडाची व्हॅल्यू आली 1/2. बघा आता इकडे बी चा कोएफिशियंट काय आहे 3 इज इक्वल टू याचा कोएफिशियंट काय आहे मायनस म्यू. सो म्यू ची व्हॅल्यू किती आली, म्यू ची व्हॅल्यू आली -3. अशा प्रकारे ए वेक्टर दोन्ही साईडला मी इक्वेट केले, बी वेक्टर मी दोघं साईडला इक्वेट केले आणि अननोन लॅम्बडा आणि म्यू व्हेरिएबल कॅल्क्युलेट केलं. ओके, सो आता सेकंड आणि थर्ड हे तुम्हाला स्वतःला करायचे आहेत. ॲज ए होमवर्क म्हणून घ्या, कारण याला लागणारे कॉन्सेप्ट मी करून दिलेत. आतापासून मी काय करणार आहे माहिती का, फक्त कॉन्सेप्ट सांगून देईल, भरपूर सारे प्रॅक्टिस करून घेईल आणि राहिलेले सगळे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करा. आतापर्यंत मी काय केलं, लेक्चर्समध्ये सर्व एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून दिले. मॅथमॅटिक्स लॉजिक्समध्ये खूप सारे एक्झाम्पल्स मी करून दिले. बाकीचा राहिलेला दुसरा कोणता टॉपिक म्हणा,
आपला बाकीच्या टॉपिक्समध्ये पण मी करून दिले. पण याच्याने काय होतं माहिती का, स्पून फीडिंग केल्यासारखं वाटतं. स्टुडंट्सला असं वाटतं की मी करून देतो तुम्हाला, पण तसं काही नाहीये स्टुडंट्स. तुम्हाला स्वतःहून पण एक्झाम्पल सॉल्व्ह करता आले पाहिजे. ओके. हा क्वेश्चन बघा. आता बघा, मी तुम्हाला फक्त सांगणार कसं करायचं. एक्झाम्पल नंबर 10 हा क्वेश्चन पण तुमच्या टेक्स्टबुकमध्येच दिलेला आहे. तुम्हाला ए नावाचं वेक्टर जे आहे ते दिलेलं आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 4i कॅप प्लस 3k कॅप. ओके. बी नावाचं वेक्टर तुम्हाला दिलेलं आहे -2i कॅप प्लस जे कॅप प्लस 5k कॅप. ओके. सो हे ए आणि बी वेक्टर तुम्हाला दिलेलं आहे. सर्वात अगोदर त्यांनी तुम्हाला विचारलं आहे मॉड ऑफ ए. मॉड ऑफ ए म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ ए. सो मॅग्निट्यूड ऑफ ए ची व्हॅल्यू किती येणार 4 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर. सो ही आली 5. ओके. नंतर त्यांनी काय विचारलं ए वेक्टर प्लस बी वेक्टर. दोन वेक्टरला कसं ऍड करायचं, आय कॅपला आय कॅप सोबत, जे कॅपला जे कॅप सोबत, के कॅपला के कॅप सोबत. के कॅप. ओके. बघा इथं आयची व्हॅल्यू काय आहे 4, इथे आयची व्हॅल्यू काय आहे -2. सो हे किती झालं 4 - 2. जे कॅपची व्हॅल्यू इथे काय आहे 0, इथे जे कॅपची व्हॅल्यू काय आहे 1. सो हे काय झालं 0 + 1. फर्स्ट वेक्टरमध्ये बघा के कॅपची व्हॅल्यू काय आहे +3, इथे के कॅपची व्हॅल्यू काय आहे 5. सो हे किती झालं 3 + 5. सो याची व्हॅल्यू किती आली 2i कॅप प्लस जे कॅप प्लस 8k कॅप. अशा प्रकारे तुम्ही ए प्लस बी काढलं. आता मी ए मायनस बी काढण्याचा थोडासा प्रयत्न करतो बरं का. ए मायनस बी पण परत आय कॅपमध्ये आय कॅप मायनस होणार, जे कॅपमध्ये जे कॅप मायनस होणार आणि के कॅपमध्ये के कॅप मायनस होणार. इथे आय कॅपची व्हॅल्यू आहे 4, जे कॅपची व्हॅल्यू आहे -2, म्हणजे 4 मायनस ऑफ -2 येणार. मग जे कॅपमध्ये बघा इथं काय दिलेलं आहे, जे कॅपची व्हॅल्यू 0 मायनस, इथं जे कॅपची व्हॅल्यू काय दिलेली आहे 1. सो 0 - 1. के कॅपची व्हॅल्यू इथे किती दिलेली आहे 5, इथे के कॅपची व्हॅल्यू किती दिलेली आहे 3. सो 3 - 5 ची व्हॅल्यू आली -2. सो ए मायनस बी ची व्हॅल्यू आली 6i कॅप मायनस जे कॅप मायनस 2k कॅप. अशा प्रकारे तुम्ही ए मायनस बी पण कॅल्क्युलेट करू शकता. आता फोर्थ वाला कॅल्क्युलेट करायचा आहे 3b. 3bला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही स्केलर मल्टिपल, आता आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं की मी बी वेक्टरला 3 नी मल्टिप्लाय करतोय, तर संपूर्ण वेक्टर 3 नी मल्टिप्लाय होऊन जाणार. सो त्याची व्हॅल्यू येणार -6i कॅप प्लस 3j कॅप प्लस 15k कॅप. ओके. हे मी सगळं रफली सॉल्व्ह करतोय, तुम्हाला पद्धतशीर करायचं आहे. फिफ्थ वाला तुम्ही स्वतःहून सोडवा, की काय करा आधी 2a वेक्टर काढा, 5b वेक्टर काढा आणि मग दोघांचं ॲडिशन घ्या. हा क्वेश्चन मी घेतला कारण यामध्ये बघा मॅग्निट्यूड काढायला पण तुम्ही शिकलात, दोन वेक्टरला कसं ॲड करायचं हे पण बघितलं, दोन वेक्टरला कसं सबट्रॅक्ट करायचं हे पण बघितलं, स्केलर मल्टिपल हा टॉपिक पण आपला कव्हर झाला. म्हणजे टेक्स्टबुकमध्ये क्वेश्चन्स खूप छान प्रकारे फ्रेम केलेले आहेत. क्वेश्चन नंबर 7 आता आपण घेऊयात. हा लास्ट क्वेश्चन असेल या लेक्चरचा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आता आपण बघू की दोन वेक्टरला मल्टिप्लाय कसं करतात, डॉट प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट, मग त्यानंतर आपण बघू स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. हे 3 मेन इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. मग झाला चॅप्टर. टोटल 5 ते 6 व्हिडिओ तुम्हाला भेटतील या चॅप्टरमध्ये. इझी टॉपिक आहे, सोडायचं नाहीये. आता हा जो क्वेश्चन नंबर 7 आहे ना, हा 100 म्हणजे 100% तुम्हाला सीईटी एक्झाममध्ये म्हणा, बोर्ड एक्झाममध्ये म्हणा, जेई मेन्स म्हणा, जे काही बिटसॅट, WBJ जे वेगवेगळे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात, हर कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये तुम्हाला या टॉपिकवरती क्वेश्चन तरी नक्की बघायला मिळेल. त्यामुळे हा टॉपिक व्यवस्थित कळा. बघा तुम्हाला डिस्टन्स फ्रॉम पॉइंट पी दिलेला आहे. पॉइंट पी काय दिलेला आहे क्वेश्चनमध्ये 4 - 2 6. क्वेश्चनला एकदा पॉज करा व्हिडिओ आणि बघा. क्वेश्चन काय दिलेला आहे, डिस्टन्स दिलेला आहे आणि तुम्हाला डिस्टन्स काढायचं आहे पॉईंटपासून. सगळ्यात पहिले त्यांनी काय म्हटलं, XY पासून डिस्टन्स काढायचं आहे. XY पासून डिस्टन्स काढायचं असेल तर डिस्टन्स असतो मॉड ऑफ झेड. आता कसं लक्षात ठेवायचं, इथं XY दिलेला आहे, उरलं कोण झेड. आणि मॉड का लावला सर, अरे डिस्टन्स तर नेहमी पॉझिटिव्हच असतो ना. आपण काय म्हणतो, माझ्या बायकोचं घर माझ्या घरापासून 3 किलोमीटर आहे. सो असं थोडी म्हणतो -3 किलोमीटर आहे. मायनस असलं तर बरं आहे, जा बाबा माहेरी एकदाची. डोक्याचं टेन्शन कमी होईल. पण तसं नाही ना, मॉड लावावा लागतो. कारण डिस्टन्स पॉझिटिव्ह असतो. बायको माहेरी जाणे खूप मोठं सुख आहे. हे मला माहित नाही, बट असं बघितलंय मी रील्स वगैरेमध्ये. मी तर अजून लग्न नाही झालं, बट सांगतोय. ओके. सो टॉपिक वरती येऊयात. XY प्लेनचा डिस्टन्स किती होणार, मॉड ऑफ झेड म्हणजे मॉड ऑफ 6. तर त्याची व्हॅल्यू किती आली 6. तिकडे लोक रील्सवर म्हणतात बायको अशी बायको तशी, आणि इकडे आम्ही सिंगल लोक वयात आलोय पण अजून आमचं लग्न होत नाही. लग्न होत नाही म्हणण्यापेक्षा लग्न करत नाही का, तर अजून आपले गोल्स अचीव्ह करायचे राहिलेले आहेत. ठीक आहे. YZ प्लेन, आता बघा वाय पण दिलेला आहे, झेड पण दिलेला आहे, म्हणजे त्याचा डिस्टन्स किती होणार मॉड एक्स. मॉड एक्सची व्हॅल्यू किती दिलेली आहे 4. सो डिस्टन्स किती आला 4. याचा डिस्टन्स किती आला 6. लक्षात ठेवायचं,
वाय झेड मध्ये वाय झेडचं प्लेन वाय झेड प्लेन पासून डिस्टन्स म्हणजे वाय पण दिलेला आहे, झेड पण दिलेला आहे. मिसिंग काय आहे एक्स म्हणजे डिस्टन्सची व्हॅल्यू काय होणार एक्स. नंतर बघा आता त्यांनी काय म्हटलं आहे एक्स झेड प्लेन. बघा एक्स पण दिलेला आहे, झेड पण दिलेला आहे. काय उरलं वाय. मॉड ऑफ वाय डिस्टन्स असतो त्यामुळे -2 त्यामुळे डिस्टन्सची व्हॅल्यू किती आली 2. नेक्स्ट आता तुम्हाला डिस्टन्स कशापासून काढायचा आहे एक्स ॲक्सिस. आता बघा इथं फक्त एक्सच दिलेला आहे, वाय नाही दिलेला आहे. त्यामुळे डिस्टन्स होऊन जाणार वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. ओके. ही व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्या. नेक्स्ट त्यांनी म्हटलं वाय ॲक्सिस पासून डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. वाय ॲक्सिस पासून डिस्टन्स असतो एक्स स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. कारण वाय दिलाय ना, एक्स आणि झेड नाही दिलेत. हे फॉर्म्युला आहे. नंतर तुम्हाला झेड ॲक्सिस पासून डिस्टन्स जर काढायचा असेल, तर झेड ॲक्सिस पासून डिस्टन्स असतो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सो ही व्हॅल्यू तुम्ही सबस्टिट्यूट करून कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा, की सर एक्स ॲक्सिस पासून डिस्टन्स एवढा आहे, वाय ॲक्सिस पासून डिस्टन्स एवढा आहे आणि झेड ॲक्सिस पासून डिस्टन्स एवढा आहे. अशा प्रकारे वेक्टरचा जो फर्स्ट टॉपिक होता, तो आज आपण इकडे कव्हर केलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला हे कळालं, की वेक्टरला रिप्रेझेंट कसं करतात, वेक्टरचं मॅग्निट्यूड कसं काढतात, वेक्टरला ॲड कसं करतात, वेक्टरला सबट्रॅक्ट कसं करतात, वेक्टरला कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय कसं करतात. ओके. नंतर एक्स-वाय प्लेनपासून डिस्टन्स, हे डिस्टन्सचे सर्व फॉर्म्युलाज तुम्हाला कळाले असतील. हा जर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितला म्हणजे तुमचे बेसिक कॉन्सेप्ट्स तर कव्हर होत आले आहेत आणि हेच मला हवं आहे, की तुमचे बेसिक कॉन्सेप्ट्स कव्हर झाले पाहिजे. कारण एकदा जर बेसिक कळालं ना, तर पुढचा टॉपिक कळायला काही वेळ जात नाही. ठीक आहे. बेसिक आलं पाहिजे. बेसिकवरनं आठवलं. काय मग कसं चाललंय अभ्यास? चला लेक्चर तर झालाय 2-3 मिनिटं थोडंसं बोलतो तुमच्याशी फॉर्मली. इनफॉर्मली बोलूयात आपण. फॉर्मल लेक्चर तर झालेलं आहे. मग अभ्यास वगैरे करताय की नाही? आता वेक्टर टॉपिक तर चालू आहे म्हटल्यावर 4था-5वा टॉपिक सुरू झाला. तुमचा पण पॅरलली अभ्यास चालू द्या बरं का. एम-सी-क्यू वगैरे टेक्स्ट बुकचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करा. बाबू जेवलास का? किंवा जेवलीस का? ह्याच्या नांदी नका लागू. ती जेवली का विचारण्यापेक्षा तुमच्या बाबाला विचारा, "बाबा बरं आहे का? अंग दुखतंय का?" कारण दिवस-रात्र मेहनत करतात बिचारे कंपनीमध्ये कामाला किंवा जिथेही कामाला असतील. तेव्हा जाऊन तुम्ही आज 2 वेळेचं जेवण जेवू शकतात आणि एवढं चांगलं एज्युकेशन अफोर्ड करू शकतात. त्यामुळे कोणत्या परक्या स्त्रीला, कोणत्या परक्या मुलाला हे विचारण्यापेक्षा जेवलीस का? आई-वडिलांची सेवा करा. त्याचं जास्त पुण्य मिळेल तुम्हाला. हे थोडंसं धार्मिक झालं बोलणं, बट स्टिल तुम्ही ना खूप लहान आहात अजून. तुमच्यापेक्षा जास्त दुनिया बघितली आहे मी. 5-6 वर्षांनी, 6-7 वर्षांनी मोठा आहे मी तुमच्यापेक्षा. 2003चा जन्म आहे माझा. सो तुमच्यापेक्षा जास्त उन्हाळे, हिवाळे, पावसाळे बघितलेत. मी पण पुण्याला राहिलेलो इंजिनिअरिंग करण्यासाठी. सो मला माहिती आहे, की समोरच्याच्या मनात काय चाललेलं असते. दुनिया फार जालिम आहे. आणि एक सांगतो, या दुनियामध्ये घंटा कोणाला पडलेलं नाहीये तुमचं. तुम्ही जिवंत आहात, तुम्हाला आजारी आहे, गिजारी आहे, तुम्ही व्यवस्थित खाताय, पिताय, हे तुमच्या आई-वडिलांना सोडलं, तर या जगात तिसऱ्या व्यक्तीला काहीच घेणं-देणं नाहीये तुमचं. मी पण मलाही घेणं-देणं नाही. मी फक्त तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार. पण तुम्ही ॲक्चुअलीमध्ये काय करतात, तुमचं सगळं योग्य चाललंय की नाही, याची घेणं-देणं फक्त तुमच्या आई-वडिलांना आहे. त्यामुळे इतर कोणत्या व्यक्तीला प्रायोरिटी देण्यापेक्षा आपल्या आई-वडिलांना प्रायोरिटी द्या. कारण हे बघा, जगात सगळं मिळतं. एकूण एक गोष्ट परत मिळते. तुम्ही उद्या जर चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं, चांगलं पॅकेज जर मिळवलं, तर एखादी चांगली मुलगी मिळवू शकता, तिच्याशी लग्न कराल. तुमचं ड्रीम घर तुम्ही घेऊ शकता, ड्रीम कार घेऊ शकता, ड्रीम मोबाईल घेऊ शकतात. पण एकदा गमावलेले आई-बाप तुम्ही परत मिळवू शकत नाही. त्यामुळे ते खूप अनमोल आहेत. त्यामुळे त्यांना जपा, त्यांची कदर करा आणि त्यांना हॅपीनेस द्या, त्यांना प्राउड फीलिंग द्या. आता 17-18 वर्षाचे असताना त्यांच्यासाठी प्राउड फीलिंग म्हणजे तुम्ही काय केलं पाहिजे, नित्यनियमाने अभ्यास करा. जेणेकरून उद्या चालून जर समाजामध्ये ते कोणी त्यांना विचारलं, की "काय करतोय मुलगा? काय करते मुलगी?" तर ते म्हणजे असं हे कॉन्फिडंटली सांगू शकतील, की "आमची मुलगी, आमचा मुलगा या कॉलेजला, या ब्रांचमध्ये इंजिनिअरिंग करतोय आणि तो टॉप क्लास इंजिनिअर होणार आहे." सो हा कॉन्फिडन्स जर तुम्हाला हवा असेल, की तुमच्या आई-वडिलांमध्ये आला पाहिजे, तर तो कॉन्फिडन्स तुम्ही आणणार. तर त्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल, तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तुम्हाला मी व्हिडिओ लेक्चर देतोय, क्वेशन्स देतोय. तुम्हाला फक्त करायचंय बाबांनो. तुम्हाला स्वतःहून कुठे रिसर्च नाही करत बसायची, की तुम्हाला असं पण नाहीये, की तुम्हाला टॉपिक समजत नाहीये म्हणून लेक्चर नाहीये, म्हणून तुम्ही टॉपिक स्किप करताय. सगळं तुम्हाला आयतं मिळत आहे. तुम्हाला फक्त ते फॉलो करायचंय. तेवढं करा. एवढं कोणी प्रोव्हाईड करत नाही. एक मी जेन्युइनली तुमची मदत करण्यासाठी एवढं सगळं करतो आहे. माझ्या सी-ई-टीच्या वेळेस मी स्वतः सगळा सेल्फ स्टडी केला होता.
म्हणून तुम्हाला हे जे भेटते याची कदर करा आणि माझी कदर नाही केली तरी चालेल. नंतर करा माझी कदर. मला काही फरक नाही. पण आपल्या आई-वडिलांची कदर करा भावांनो आणि बहिणींनो. कारण आज जे तुम्ही आहेत आणि उद्या जे तुम्ही असणार आहेत, ज्या पोझिशनवर तुम्ही स्वतःला अझ्युम करताय, की मी एक सीनियर इंजिनिअर होणार, मी एक एंटरप्रेन्योर होणार, मी एक फाउंडर होणार किंवा माझं हे स्वप्न आहे. हे सगळं शक्य होणार आहे तुमच्या आई-वडिलांमुळे. मान्य आहे मला मेहनत तुम्ही कराल, कष्ट तुम्ही घ्याल. पण योग्य वेळेवर लागणाऱ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आई-वडिलांनी जर दिल्या नसत्या, तर कदाचित आज तुम्ही इथे नसते. ठीक आहे? सो त्यामुळे अभ्यास करा, मेहनत करा बाबांनो. ठीक आहे? या व्हिडिओला बघितल्याबद्दल खूप धन्यवाद. ऑल द बेस्ट तुमच्या करिअरसाठी. तुम्ही सर्वजण यशस्वी व्हाल. मला 100% खात्री आहे, की तुम्ही तुमच्या आई-वडिलांचं नाव, पालकांचं नाव खूप मोठं कराल आणि समाजामध्ये एक यशस्वी व्यक्ती म्हणून तुम्ही राहाल.